तर एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना काढल्या त्यांचा उल्लेख अर्थसंकल्पात केला नसल्यानं त्या रद्द झाल्या असाव्यात असं रोहित पवारांनी म्हटलंय। 1500 वरनं 2100 रुपये 2 वर्षानंतर करू असं बोलले असते तर आम्ही मानलंही असतं, अशीही प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे। लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी काढली, योजनेबरोबर शिंदेंचंही महत्त्व संपलं अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। बघा, आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं। तुम्ही शेतकऱ्याला म्हणाला कर्जमाफी करतो, हे तुम्ही बोललात तर आहातच, पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रिंट केलेलं आहे। तिथं तुम्ही काय परवा तुम्ही थोड्या दिवसापूर्वी जर बघितलं असेल, पंतप्रधान साहेबांच्या एका VC-मध्ये आपले राज्याचे आजचे मुख्यमंत्री तिथं सांगत असताना काय म्हणतात, आम्ही सुद्धा एक नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्ही 3000 रुपयाची वाढ करत आहोत। म्हणजे लोकांना फसवलं ते फसवलं, पण पंतप्रधान साहेबांच्या VC-मध्ये तुम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा फसवलं असं म्हणायचं नाही। या योजनांचं महत्त्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्त्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल। म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळं त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। की गरिबांच्या योजनांना कात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी गोरगरिबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही, कारण हे सरकार ओढीवर चाललेलं सरकार आहे। ओढी म्हणजे ओव्हरड्राफ्टवर।